आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, ठाम मत मराठी न्यूज। मांडळ गावात प्रभू श्रीरामांची भव्य दिव्य शोभायात्रा, बालकांनी केला राम सीता लक्ष्मण व हनुमान यांचा सजीव देखावा। प्रभू श्रीराम यांच्या अयोध्या येथील भव्य मंदिर उद्घाटन व रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त धुळे तालुक्यातील मांडळ गावातील बालकांनी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत राम सीता लक्ष्मण व हनुमान यांचा सजीव देखावा साकारण्यात आला। शोभायात्रेतून श्रीराम नामाचा गजर करण्यात आला। गावात घराघरातील महिलांनी प्रभू श्रीराम, माता सीता व भ्राता लक्ष्मण व भक्त हनुमान यांचे जागोजागी पूजन केले। यावेळी प्रवीण पाटील, विशाल पाटील, पवन पाटील, महेश पाटील, समाधान गोपाल, दिनकर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, जितेंद्र पाटील, संभाजी पाटील, अनिल पाटील, समाधान पाटील, सचिन पाटील, राजेंद्र पाटील, किशोर पाटील, योगेश पाटील, रवींद्र पाटील, गुलाब पाटील, महेंद्र पाटील व जय श्रीराम ग्रुप आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले, धुळे। रोजी आपण राम जन्मभूमी अयोध्या या ठिकाणी 523 वर्षापूर्वी रामाचा या ठिकाणी अयोध्येला प्राण प्रतिष्ठा झाली। तर त्या निमित्ताने सर्व जगभर आज हा आनंद सोहळा उत्सव दिवाळी साजरी होत आहे। त्या पद्धतीने आमच्या मांडळ या गावामध्ये सुद्धा राम, लक्ष्मण, सीता, त्याचप्रमाणे वानर सेना, विविध अशा प्रकारचे त्यांचं पार्ट बनवून मुलींना अगोदर प्राधान्य देऊन राम जन्माला आला एका स्त्रीच्याच पोटी, त्यामुळे मुलींना प्राधान्य देऊन या ठिकाणी त्यांचा सुद्धा सत्कार करून फोटो वगैरे त्यांना पेटे बांधून त्यांचा या ठिकाणी सत्कार करून आणि आमच्या गावात विविध अशी मिरवणूक असा हा आनंद सोहळा सर्व ग्रामस्थांच्या याच्याने उपस्थितीने सर्व आयोजित केला आहे। आणि ज्याप्रमाणे आज जगभरात हा आनंद सोहळा उत्सव आहे त्या प्रकारे आमच्या या मांडळ छोट्याशा गावामध्ये सुद्धा असा हा आनंद सोहळा साजरा होत आहे असं मी गुलाब कौतिक पाटील या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।